नाव घेते, मी त्यांची अर्धांगिनी। वा 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 वा। सांगदेवाच्या पायी सोपन काका मुक्ताबाईच्या हात भरले चुडे नेंताला सुधरवणे आणि चिरपुर जोडी। अरे वा 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 वा। नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, श्रावणातला पहिला सण पंचमी, तर नागपंचमीच्या सर्वांना आम्हा दोघींकडून खूप खूप शुभेच्छा। तर आता आमचा स्वयंपाक सुरू आहे। तर ज्योती पोळ्या करते आणि मी आता तळून घेते। तर अजून नागोबाला जायचंय आपल्याला, तर म्हटलं अगोदर नैवेद्य आणि स्वयंपाक सगळा करून घेऊ आणि मग नागोबाला जाऊ। तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला मस्त असा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे। तर आम्ही आज आहे ना फेर धरणार आहोत। तर जुनी जे गाणी असतात फेराची, तर ते सर्व आम्ही आज गाणार आहोत। तर सर्व आमच्या रहाळाच्या बायका आहेत आणि छान असा कार्यक्रम आम्ही संध्याकाळी करणार आहोत। तर आज तुम्हाला आहे ना नागपंचमीचं वारुळाची पूजा आणि आम्ही फेर कसा धरतो किंवा वारुळाची गाणी किंवा फेराची गाणी कशी असतात हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तर आज आपण सुरू केलेला आहे पुरणपोळीचा स्वयंपाक। तर इथं पुरणही करून घेतले, त्यामध्ये विलायची टाकली आणि छान अशा कुरडया काढलेल्या आहेत। तर आता कुरडया तळून घेऊ। तर ज्योती करत आहे इथं नैवेद्य। तर आपल्याला नागोबाला एक नैवेद्य करायचा आहे, जिवतीला एक नैवेद्य करायचा आहे आणि तुळशीला देवांनाही। तर इथं आता भजे तळून घेते। तर सर्व स्वयंपाक झाल्यानंतर आपण नागोबाच्या दर्शनाला जाणार आहोत। तर महाराष्ट्रातील काही खेडेगावांमध्ये नागपंचमीच्या दिवशी पुरणपोळी किंवा भात हे सर्व करीत नाही, तर कानवले करतात पुरण घालून आणि ते उकडतात आणि उकडून ते तूप टाकून आणि दुधामध्ये खातात। तर काही भागामध्ये, आमच्याही भागामध्ये काही ठिकाणी अशी पद्धत आहे, पण आम्ही आज केलेल्या आहेत पुरणपोळ्या, कारण आता मुलांना पण जास्त ते उकडलेले कानवले आवडत नाही। तर छान असा पुरणपोळ्याचा स्वयंपाक करून घेतलाय। तर चला आपण आता करूया जिवतीची पूजा। तर जिवतीचं हे जे पत्रक आहे तर ते आपण अशा पद्धतीने देवाघरात लावलंय आणि याला लाह्याचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि कापसाचं वस्त्र घालायचं असतं। तर जिवती ही माता आपल्या मुलाबाळांचं रक्षण करत असते। आणि जेव्हा आता वारुळाला आलोय तर इथं नवनाग स्तोत्र म्हणून आपल्याला वारुळाची पूजा करायची आहे। तर हे नवनाग जे स्तोत्र आहे ते मी कुंकू टिकली किचनवर शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, तर जरूर नक्की जाऊन पहा। तर इथं वारुळ आहे संदीप दादाच्या घरासमोर आणि इथं पिंपळाचं झाड आहे। तर पिंपळाच्या झाडाखालीच वारुळ आहे। तर इथं आता सर्व महिलांनी इथंच पूजा केली। तर आम्हीही आता इथंच पूजा करतो। आपल्या महिलांचा झालेला आहे इथं आता फेऱ्याचा कार्यक्रम सुरू। तर आज पंचमी आहे, तर सर्व महिला आता जमा झाल्या तिथं।
तर मंदिरात कार्यक्रम असल्यामुळे सगळे लहान मुलं तिथं खेळत होते, तर त्या आवाजाकडे लक्ष देऊ नका, थोडंसं स्किप करा. येड्यावर नाही करा हिंदावी, मी घेते, मी येड्यावर करू नको. थांब 1 मिनिट, पेपर्स घ्यायचे तर थांब. फटके नाही ना घेते म्हटलं. थांबाई तर या कार्यक्रमामध्ये आमच्या 4 पिढ्यांनी छान असा आनंद घेतला आणि झोकाही बांधलेला होता. पण फेर धरता खूप उशीर झाला, तरीही महिलांनी 5 झोके खेळले. तर खूप असा अंधार झाला होता आणि सर्व महिला इथंच होत्या. तर खूप छान असं एन्जॉय झालं. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याही गावामध्ये असे कार्यक्रम होतात का? तर हे कार्यक्रम कसे होतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर काही नवीन सुना आलेल्या आहेत आता, तर बघ त्याही असे कार्यक्रम शिकतात आता. तर चला, अजून आपला शेतमाळा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि छान असे व्हिडिओ पहा.